शूटिंग करून झाल्यानंतर ना जाम भूक लागली होती. म्हणलं अण्णाला चला कुठेतरी काहीतरी खाऊ. त्या अण्णाने त्यांच्या फ्रेंडच्या हॉटेलवरती घेऊन गेले होते, म्हणजेच ढाबा होता छोटासा. जेव्हाही सरांना खायची इच्छा असो या फ्रेंड्ससोबत टाईम घालवायचा असेल ना, तर सर इथे येऊन सतत बसायचे. फ्रेंड्स म्हटल्यानंतर खूप छान वाटते ना, खूप छान टेस्टी असते म्हणून सांगितलं ते. पण आम्ही गेलेलो तिथे तेव्हाच त्यांचा मित्र तिथे नव्हता, म्हणून अण्णांनी स्वतःच तिथे आमच्यासाठी खास पोहे बनवले. खूप 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 छान असे पोहे बनवत होते सर. बघा सर्व काही मी तर ऑल रेकॉर्ड केलेलं आहे. मी पहिल्यांदा बघितले की सरांनी काहीतरी करत होते, म्हणून घरी करत असतील तसं, पण आमच्यासमोर तर फर्स्ट टाईमच आहे हे. मस्त असे मसाले वगैरे, कांदे, सगळं काही असं खूप बरोबर जसं एक लेडीज घरी करते ना तसंच करत होते सर. खूप छान वाटलं पाहून. हे बघा कसे करत आहेत पोहे. तुम्ही नक्की कमेंट करा की कोणाकोणाला स्वयंपाक बनवायला आवडते, या फिर थोडं बहुत पोहे जे नाश्त्याला जे काही करता काहीतरी बनवत असताल ना, ते कमेंट नक्कीच करा. खूप छान असा वास येत होता माहिती आहे पोह्यांचा, मस्त असा फोनी मारलेला. खूप छान. बघा सरांची स्टाईल कशी आहे पोहे करण्याची. आम्ही 3-4 होतो, त्यांच्यासाठी सर बनवत होते पोहे. खूप जाम म्हणजे असं भूक लागली होती ना, मी तर टायर्ड होऊन गेले होते. मला 2 तासात भूक लागते माहिती आहे, सतत खात राहते पण वाढत तर नाही म्हणा कधी मी. मग सर म्हणले मीच बनवून देतो. खूप छान अशा पद्धतीनं सरांनी बनवले आम्हाला. मतलब मी शिकले पण, मला खरं तर पोहे आवडत नाहीत, पण मी खरंच त्या दिवशी पोहे खूप छान असं मन लावून खाल्ले आहे. मला खरंच पोहे नाही आवडत का माहिती नाही, लहानपणापासूनच मी खात नाही ते. पण सरांच्या हाताची चव एकच नंबर राव, एकच नंबर. सर कसं सर्व करतात बघा. त्या प्लेटमध्ये सर्वच काय होतं, कढी, कांदा, मिरची, ऑल. मतलब असं कुठलंच काही हे नाही आहे की त्यांना आपण म्हणावं की हे नाही आहे ते नाही आहे. सर्व काही त्या प्लेटमध्ये अवेलेबल होतं, या तिथे सर्व काही अवेलेबल होतं असंही म्हणू शकतात. खूप छान असे गरमागरम. यार मला तर खूपच कधी कधी खावं असं वाटत होतं माहिती आहे बनवतानाच. खूप छान टेस्टी होते सर्वच काही. कढी पण खूप छान होती, मीडियम होती, जास्त आंबट नाही ना असं समथिंग, म्हणजे लेवल काहीच कमी जास्त नव्हतं, बरोबर होते. आणि पोह्याची पण टेस्ट एकच नंबर होती. हे बघा पोहे कसे वाटायलेत सांगा, नक्की कमेंट करा. यार कढी तर खूप छान झाली होती माहिती आहे, मला तर खूप आवडले. खूप खूप खूप. मला तर जाम भूक लागली होती, मी लगेच चालू केले. नंतर अण्णालाही बोलवलं, अण्णानेही खाऊन घेतलं. थँक्यू सो मच सर. खरंच पोहे खूप छान झाले होते. असं कोणासाठी कधी केलं आहे खरंच सांगा. सरांनी आमच्यासाठी असं कुठलीच गोष्ट केली नाहीत असं नाही आहे की कधी त्याने असं ॲटिट्यूड केलेत. ते खाण्याबाबतीत असो, व्हिडिओ बाबतीत असो, या कंटेंट बाबतीत असो, कधीच सरांनी असं केलेलं नाही आहेत. खूप छान वाटतं सरांसोबत, खूप कोऑपरेटिव्ह आहेत सर. थँक्यू सो मच सर. त्या दिवशी जाम भूक लागली होती तुमच्यामुळं. त्या दिवशी इतकं पोट भरून फर्स्ट टाईम टेस्टी पोहे मला खाण्यात आलेले आहेत. थँक्यू सो मच.